प्रेज गॉड, शालोम. मी पास्टर रोहन माने पुन्हा एकदा आजच्या नवीन आणि ताज्या वचनाला घेऊन तुमच्या सोबत आलेलो आहे. मी प्रभूची स्तुती करतो की परमेश्वर दररोज अनेक लोकांना आशिषित करत चालला आहे. आज देखील अनेक लोक आशिषित होतील का? आपण सगळेजण म्हणून प्रार्थना करूया आणि मग सुरुवात करूया. या आपले नेत्र बंद करूया. महान सेनाधीश परमेश्वर पिता, मी तुझी स्तुती करतो, तुझे गौरव करतो. तू आमच्यामध्ये आहेस. तुझा आत्मा ओ परमेश्वर पिता मला त्याचा आवाज बनवत आहे. मी स्वतःला एका खाली भांड्यासारखं तुझ्या हातामध्ये सोपवतो. तू मला भर, तू मला चालव आणि तुझ्या लोकांची भेट घे. अनेक प्रश्न घेऊन आज लोक इथं बसले आहेत, पण माझी खात्री आहे, माझा विश्वास आहे, तुझ्याकडे प्रत्येक प्रश्नाचे उत्तर आहे आणि वचनातून तू आमच्या प्रत्येक प्रार्थनांची आणि प्रश्नांची उत्तर देणार आहेस. येशूच्या नावात मी प्रार्थना करतो, म्हणून तो ऐक. आमेन, आमेन, आमेन. हालेलुया. वचनाला सुरू करण्याआधी मी पुन्हा तुम्हाला आठवण करून देऊ इच्छितो की आज आपण पुन्हा एकदा आपले पवित्र शास्त्र आपल्या बरोबर घेऊन बसूया. बरोबर आपला पेन, आपली वही आपण घेऊन बसूया आणि आजच्या मनाला आपण सुरुवात करूया. आज आम्ही शिकणार आहे आत्मिक नेत्रांबद्दल. हालेलुया. आत्मिक डोळ्यांबद्दल. हालेलुया. देव आत्मिक डोळे उघडतो तेव्हा काय घडते? हालेलुया. आमच्या नैसर्गिक डोळ्याने आम्ही परमेश्वराच्या अनेक गोष्टींना पाहू शकत नाही, म्हणून आमचे आत्मिक नेत्र उघडे होणं खूप गरजेचं आहे. एका ठिकाणी पौल म्हणत आहे की मी तुमच्यासाठी अशी प्रार्थना करतो की तुम्ही परमेश्वराच्या ठाई त्याच्या ज्ञानाच्या प्रकटीकरणाच्या द्वारे तुमचे नेत्र असे उघडले जाऊ की परमेश्वर कोण आहे तुम्हाला कळो. हालेलुया. तो काय करू इच्छित आहे ते तुम्हाला समजू दे, यासाठी मी प्रार्थना करतो की देवाच्या ओळखी संबंधाच्या ज्ञानाचा प्रकटीकरणाचा आत्मा तुम्हाला मिळावा. कधी मिळतं हे? ज्यावेळेला आमचे आत्मिक नेत्र उघडे असतात. हालेलुया. आणखीन एक महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो की आमच्या जीवनातल्या प्रत्येक एका समस्येच्या मागे एक आत्मिक कारण आहे. कधी आम्ही त्याला शोधण्याचा प्रयत्न करत नाही. आमच्या प्रत्येक समस्येमध्ये काही ना काहीतरी लपलेलं आहे, दडलेलं आहे आणि आज मला तुमच्या बरोबर ते रिव्हील करायचं आहे. बघा, आम्ही डॉक्टरकडे जातो. कधी कधी आमचा सर्दी, आमचा खोकला खूप वेळ जर बरा होत नसेल तर आम्ही काय करतो? लगेच बाबा काही टेस्ट सुरू करतो. ब्लड टेस्ट करायचा प्रयत्न करतो. आजकाल चांगल्या चांगल्या मशीन्स आले आहेत. सिटी स्कॅन असतात, MRI असतात. या मशीन्स याच्यासाठी असतात की मूळ रोग काय आहे शरीरात हे आम्हाला समजावं. नाहीतर आम्ही काय करत राहणार? नको त्या गोष्टींची, औषधांचा मारा शरीरावर करत राहणार. पण योग्य जर आजार कळाला तर किती सोपं होतंय. हालेलुया. तुम्हाला समजत आहे? असेच आमच्या आत्मिक जीवनामध्ये देखील बरेच आजार, बऱ्याच समस्या अशा असतात ज्याचं एक आत्मिक कारण आहे आणि त्या कारणांना आज आपण समजून घ्यायचं आहे. मला सर्वात गोष्ट ही आवडते की देव आमचे आत्मिक डोळे उघडतो. याचा अर्थ काय? फक्त स्वप्न, दर्शन, भविष्यवाणी पाहणं इतकंच नाहीये. मनुष्याला देवाचं मन, देवाची इच्छा, आम्ही करत असलेल्या पापामागचे धोके आणि देवाच्या कृपेमागची खोली आणि प्रत्येक परिस्थिती मागचा देवाचा उद्देश दिसावा यासाठी देव आमचे आध्यात्मिक डोळे उघडतो. किती सुंदर गोष्ट आहे. त्याची इच्छा आहे की तुम्हाला त्याचे मन समजावे. देवाची इच्छा आहे की तुमच्या पापाच्या मागचे धोके तुम्हाला समजावे. तुम्हाला समजावं की प्रत्येक परिस्थितीत देवाचा उद्देश काय आहे. हालेलुया. बघा, देव स्वतःच्या वेळेनुसार, लक्षात ठेवा, मी पुन्हा एकदा सांगतो, देव स्वतःच्या वेळेनुसार स्वतःच्या आत्म्याद्वारे लपलेल्या आध्यात्मिक सत्यांना मनुष्याच्या हृदयात त्याचे आत्मिक डोळे उघडे करून दाखवतो. हालेलुया. प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते आणि त्या वेळेत परमेश्वर आम्हाला त्या गोष्टी दाखवतो. जर आम्हाला समजत असेल की माझ्या विवाहामध्ये असे का होत आहे पास्टर, माझ्या कामाच्या ठिकाणी प्रत्येक वेळेला असे का होत आहे, प्रत्येक वेळेला मी माझ्या कामाच्या ठिकाणी 1 वर्षापेक्षा अधिक टिकतच नाहीये, मला एखादी गोष्ट करण्यामध्ये इंटरेस्ट का येत नाहीये, माझ्या मुलांच्या जीवनामध्ये अशा समस्या नेहमी का येतात, का पुन्हा पुन्हा लग्न मोडले जाते, का पुन्हा पुन्हा माझा व्यवसाय फेल जातो, का माझे प्रार्थना जीवन आध्यात्मिक ढासळले जाते. देव स्वतःच्या वेळेनुसार
त्याच्या आत्म्याच्या द्वारे लपलेल्या त्या आध्यात्मिक सत्यांना तुमच्या अंतःकरणामध्ये उघड करेल आणि त्यासाठी तो तुमचे आध्यात्मिक डोळे उघडे करेल. हालेलुया. दानिएल 2:22 मध्ये सांगितलंय, तो खोल आणि गुप्त गोष्टी प्रकट करतो. हालेलुया. बघा, पॉइंट नंबर पहिला हा आहे की ज्या वेळेला आमचे आध्यात्मिक डोळे उघडले जातात तेव्हा आम्हाला आमच्या जीवनातले अदृश्य युद्ध हे दिसू लागते. अदरवाईज आम्हाला ते दिसतच नसते. काहीतरी युद्ध सुरू आहे आणि त्या युद्धाचे परिणाम आमच्या जीवनावर होत आहेत. आज आम्ही बघितलं, अमेरिका आणि इराणमध्ये युद्ध चालू आहे आणि आमच्या इथं सिलेंडर महाग होतोय. बरोबर आहे ना? ही आत्ताची रिसेंटली घटना आहे. अहो, आमच्या इथं सिलेंडर अचानकपणे यायचं कमी का झालं? कुठेतरी युद्ध सुरू आहे, त्याचे परिणाम पूर्ण जगभरामध्ये दिसायला लागतात. एक्झॅक्टली असं होतं की आत्मिक जगामध्ये देखील काही युद्ध सुरू असतात, त्याचे परिणाम आम्हाला आमच्या जीवनात दिसू लागतात. बघा, जगात जे काही दिसतं ते सर्व काही सत्य नसतं. कधी कधी प्रत्येक समस्येमागे, संकटामागे काही आध्यात्मिक संघर्ष आहे. बायबल काय सांगत आहे माहितीये? बायबलचे अभ्यासक की आध्यात्मिक दृष्टी म्हणजे फक्त वरवर पाहणं नाही, तर देवाच्या दृष्टिकोनातून सत्य गोष्टींना समजून घेणं. हालेलुया. सत्य गोष्टींना समजून घ्यायचं. हालेलुया. बघा, मला काय म्हणायचं आहे, सामान्य माणूस काय करतो? समस्या पाहतो. पण आध्यात्मिक दृष्टी ज्याची उघड झाली आहे तो मनुष्य त्या समस्येमागचे आत्मिक कारण ओळखतो. खूप इम्पॉर्टंट आहे, लक्षात घ्या. आम्ही नेहमी वरवरच्या समस्यांना पाहायचं नाही. आणखी एक उदाहरण देऊन मी तुम्हाला समजवेन. जर तुमची गाडी बंद पडली आहे तर त्याचा प्रॉब्लेम तुमच्या इंजिन मध्ये असतो, पण आम्ही कधी कधी काय करतो? त्याचे वरचे टायरच बदलत असतो. आम्हाला वाटतं दरवाजा ऍक्च्युली दुरुस्त करायला पाहिजे. टायरमुळे कदाचित गाडी पुढे जात नाहीये. गाडी सुरू होत नाही याचं मुख्य कारण तुमच्या गाडीच्या इंजिन मध्ये, गाडीच्या हार्ट मध्ये प्रॉब्लेम आहे. हालेलुया. बघा, अलिशाने प्रार्थना केली. वचन सांगते 2 राजे 6:17 मध्ये, अलिशाने प्रार्थना केली आणि त्याच्या सेवकाचे डोळे उघडले आणि मग त्याला अग्नीचे घोडे व रथ दिसले. जेव्हा कधी आमच्या जीवनामध्ये समस्या येते, एक्झॅक्टली या घटनेप्रमाणे होते. अलिशाच्या समोर, अलिशाच्या विरुद्ध एक राजा उठलाय आणि त्याने त्यांना घेरलेला आहे. खूप मोठ्या प्रमाणात ते बहुसंख्येने आले आहेत आणि अलिशाचा सेवक हे पाहून घाबरत आहे. त्याला असे वाटत आहे किती मोठी सेना आली आमच्या दोघांना मारण्यासाठी. 1-2-4 लोक आले असते तरी पण चलच, पण एवढी मोठी सेना, आता हे आमचं काय करतील काय माहित. पण ज्या वेळेला अलिशा आपल्या दासाकडे पाहतो त्यावेळेला त्याला समजते की त्याचा दास खूप घाबरलेला आहे. पण अलिशाच्या तोंडावर जराही संशय, भीती नसते प्रियानो, कारण त्याचे आत्मिक नेत्र उघडलेले आहेत आणि त्याच्या समोर उभ्या असलेल्या शत्रूच्या सैन्यांच्या पलीकडे त्याच्या देवाची सेना त्याला दिसते आणि ती सेना या शत्रूच्या सेनेपेक्षा हजारो पट मोठी, शक्तिशाली असते. हालेलुया. ज्यासाठी आमचे आत्मिक डोळे उघडायला पाहिजे त्याचे मुख्य कारण हेच. आमच्या जीवनामध्ये सैतान आम्हाला नेहमी या गोष्टी दाखवतो. गेले 20 दिवस झाले माझ्या छातीमध्ये दुखत होतं आणि मला असे वाटत होतं की मी जाऊन चेकअप करायला पाहिजे, माझ्या हार्ट मध्ये काय होत आहे काय. आणि काही लोकांचं बोलणं मी असं ऐकलं होतं की घाम येतो, अटॅक येण्यापूर्वी असं होतं, तसं होतं, हे होतं, आणि सैतान मला काही गोष्टी दाखवत होता. पण बघा, काल मी माझं ज्यावेळेला चेकअप करायला गेलो त्यावेळेला त्यांनी मला सांगितलं तो एक मस्क्युलर पेन आहे. हालेलुया. मस्क्युलर पेन आहे आणि त्याच्यानंतर सत्य समजल्यानंतर मनातली प्रत्येक भीती निघून जाते. म्हणून लक्षात घ्या, आध्यात्मिक गोष्टीनं, आध्यात्मिक नजरेनं ज्यावेळेला आम्ही आमच्या जीवनात युद्ध बघतो त्यावेळेस आम्हाला सत्य समजते. आमेन. समोर जे काही सैतान तुमच्या जीवनामध्ये अटॅक करण्याचा प्रयत्न करताय किंवा तो काही लोकांना पाठवत आहे, ते लोक येऊन तुम्हाला काहीतरी सांगत आहे की तुमचं घर जाणार आहे, तुमची नोकरी जाणार आहे, तुमचा विवाह मोडणार आहे. या सर्व गोष्टींच्या द्वारे, ऐकण्याद्वारे आम्हाला भीती वाटून आम्ही विश्वास सोडावा ही त्याची इच्छा असते. पण आज मी प्रार्थना करतो, मला ऐकत असलेल्या प्रत्येक व्यक्तीचे इथे आत्मिक डोळे उघडावेत.
कोणी आमेन म्हणेल? हालेलुया. तुमचे आत्मिक डोळे परमेश्वर उघडो प्रियांनो. लोक समजतात अशा परिस्थितीमध्ये मी एकटा आहे आणि मला सोडण्यास कोणी नाही. पण प्रियांनो, जेव्हा आमचे आत्मिक डोळे उघडतात त्यावेळेला आम्हाला देवाचे सैन्य अदृश्यरित्या आमच्या बरोबर असलेले दिसू लागते आणि आमची भीती निघून जाते प्रियांनो. याचा अर्थ काय? जेव्हा परमेश्वर म्हणतो भिवू नकोस, जे तुझ्या विरुद्ध उठले आहे त्याच्यापेक्षा माझे सामर्थ्य अधिक आहे. हालेलुया, आमेन. यशाया 54:17 मध्ये काय म्हटले? तुझ्या विरुद्ध तयार केले कोणतेही हत्यार सफल होणार नाही, कारण ही दिसणारी हत्यार आहेत आणि आम्ही या हत्यारधारी लोकांच्या विरुद्ध आमचे आत्मिक सैन्य देखील तयार केलेलं आहे. अलिशाच्या काळामध्ये इस्रायलवर खूप शत्रूचा दबाव होता, बाहेर युद्ध चालू होतं, पण देवाने दाखवलं की स्वर्गीय संरक्षण किती मोठे असते प्रियांनो. संकटामध्ये घाबरण्याऐवजी प्रभूला सांगा, या संकटात तू कुठे आहेस मला ते दाखव पिता. मला तुला शोधायचंय, मला तुला बघायचं पिता. माझे आत्मिक डोळे उघड पिता. हालेलुया. म्हणून बघा इफिस 6 मध्ये पौल देखील आमचे आध्यात्मिक युद्ध स्पष्ट करतो. तो काय म्हणताय? तुमचं लढणं रक्त मांसाबरोबर नाहीये. हालेलुया. तुमच्या समोर जे लोक तुमच्या विरुद्ध उठले ते खरे तुमचे शत्रू नाहीये. तुमचे शत्रू अंधारातले दुरात्मे आहेत, ज्यांनी या लोकांना तयार केलंय. तुम्ही त्या मुख्य शत्रूवर घाव घालण्याचा प्रयत्न करा. तुमची आध्यात्मिक शस्त्र सामग्री तुम्ही धारण करण्याचा प्रयत्न करा. दिसणाऱ्या तलवारी घेऊन माणसं आली की आम्ही दिसणाऱ्या तलवारी घेऊन त्यांच्या विरुद्ध उठतो, हे असे नाही होता कामा नये प्रियांनो. मी माझी परिस्थिती भीतीमध्ये पाहतो की देवाच्या दृष्टिकोनातून पाहतो. हालेलुया. दुसरी गोष्ट, जर देव आमचे आत्मिक डोळे उघडे करून आम्हाला काही रहस्य प्रकट करू इच्छितो, तर प्रियांनो मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की परमेश्वर अशी रहस्य गर्विष्ठ लोकांपासून लपवतो. हे लक्षात ठेवा. अभिमानी लोकांपासून तो लपवतो. अनेक लोकांना वाटते माझे डोळे उघडले जावेत पास्टर, मला त्या गोष्टी दिसायच्या आहेत. पण काही लोक खूप अभिमानी, खूप गर्विष्ठ आहेत आणि परमेश्वर आपलं रहस्य गर्विष्ठ लोकांना कधी ओपन करून दाखवत नाही. देवाचं रहस्य बुद्धिमान दिसणाऱ्या लोकांना नाही, तर नम्र अंतःकरणाला दिसतात. हालेलुया. जेव्हा आम्ही आमच्या परिस्थितीमध्ये बघा, एखादा शत्रू आमच्या विरुद्ध उठला असेल, कधी आमची बहीण उठते, कधी आमचा भाऊ उठतोय, कधी आमचा काका उठतोय, कधी आमची मुलं उठतात, कधी आमची सून, कधी आमचे व्याही, कोणीही आमचा शेजारी, कामाच्या ठिकाणचे लोक, चर्च मध्ये लोक, कोणीतरी आपल्या विरुद्ध उठलं की आपल्याला असं वाटतंय की खरोखर यांना मी दाखवेन आणि आम्ही स्वतःवर गर्व करू लागतो. आम्हाला असे वाटते की आपल्या योग्यतेमध्ये राहा, आपल्या लायकीमध्ये राहा. तुम्ही कोणाच्या विरुद्ध उठलाय माहितीये का? आम्ही खूप अभिमानी होतो. पण ज्या वेळेला असे लोक आमच्या आजूबाजूला उठलेले असतात त्यावेळेला परमेश्वरला म्हणा, पिता माझ्या मानवी बुद्धीनं या लोकांना मला बघायचं नाही, तुझ्या प्रकटीकरणाने मला हे समजव की हे लोक माझ्या विरुद्ध का उठलेत, यांना कोण चालवत आहे. हालेलुया. आणि हे रहस्य केवळ परमेश्वर आम्हाला दाखवू शकतो. जगातल्या लोकांमध्ये ज्ञान शिक्षणाने मिळते, पण पवित्र शास्त्र सांगते की परमेश्वराचं भय ज्ञानाचा प्रारंभ आहे. हे ज्ञान आम्हाला परमेश्वराचं भय धरल्यामुळे मिळणार आहे. आमचे आत्मिक नेत्र परमेश्वराचं भय धरल्यामुळे आम्हाला मिळणार आहे. आमेन. हालेलुया. आमचे आत्मिक नेत्र तेव्हा उघडे होणार आहेत जेव्हा आम्ही नम्र होऊ. आमेन. आम्ही परमेश्वराचं भय धरू. येशू काय म्हणाला? हे पित्या, तू या गोष्टी ज्ञानी आणि बुद्धिमान लोकांपासून लपवून बालकांना प्रकट केल्या. तुम्हाला माहिती लहान मुलं कशी असतात? ती नेहमी नम्र असतात. त्यांना त्यांच्या शक्तीचा अंदाज असतो, त्यांना त्यांची ताकद माहित असते. ते म्हणतात माझ्यापेक्षा माझे वडील मोठे आहेत, माझ्यापेक्षा सगळी बाकी दुनिया मोठी आहे, मला नम्र व्हायला पाहिजे, माझं नाही चालणार. जेव्हा ते नम्र होतात तेव्हा परमेश्वर त्यांना आपलं रहस्य प्रकट करतो. हालेलुया. म्हणून इतकासा दावीद एवढ्या मोठ्या गोल्याला ठार मारतो, कारण एक रहस्य परमेश्वराने नम्र दावीदाला कळवले होते. कपाळाच्या बरोबर मध्यभागी नेम लागला पाहिजे. दावीदा, यानेच हा मोठा राक्षस खाली पडणार आहे. आणि हे रहस्य त्याला येशू ख्रिस्ताने, यहोवाने समजावले होते. लोक काय समजतात? मोठा दर्जा, पैसा, पदवी याच्यामुळे देवाचे रहस्य समजते. असे बिलकुल नाहीये. नम्र लोकांना, कारण नम्रता हीच आध्यात्मिक
रहस्यांच्या कुलपाची किल्ली आहे, हे लक्षात ठेवा. नम्रता ही आत्मिक रहस्यांच्या कुलपाची चावी आहे. हालेलुया. म्हणून काय म्हणाले इर्मिया 33:3, मला हाक मार. अनेक लोक स्वतःच्या शक्तीने आपल्या जीवनातले प्रॉब्लेम सॉल्व्ह करत जातात, पण देव म्हणतंय मला हाक मार, मग मी तुला मोठ्या आणि गहन गोष्टी दाखवेन. हालेलुया. आमच्या जीवनामध्ये आमची सवय आहे, आम्हाला परमेश्वराला आमच्या युद्धामध्ये कधी इन्व्हॉल्व्ह करू वाटत नाही. आम्हाला वाटते की मी हे युद्ध माझ्या शक्तीने लढेल, आणि कधी कधी आमचा विश्वासही नसतो की परमेश्वर आमचं युद्ध लढेल. पण नाही प्रियानो, येशूच्या काळामध्ये देखील असे काही लोक होते, परुषी धर्माचे ज्ञानी होते ते, पण अनेकदा त्यांनी मसीहाला ओळखलंच नाही. अभिमान आम्हाला आंधळ करतोय. परमेश्वर कोण आहे, तो काय करू शकतो, आम्हाला समजतच नाही. म्हणून आमच्या प्रार्थनेमध्ये देवाला काय म्हणा, प्रभू मला ज्ञानी नव्हे तर मला नम्र बनव. हालेलुया. कारण तुम्ही नम्र झाला की ज्ञान आपोआप मिळणार. मला आधी हुशारी नको शिकू, मला आधी नम्र बनव. आमेन. दानिएल नम्र होता, म्हणून दानिएलला परमेश्वराने रहस्य सांगितलं. शिष्य अतिशय अडाणी होते, साधे होते, म्हणून येशूने त्यांना देवाच्या राज्याची रहस्य सांगितले. माझे हृदय नम्र आहे की धार्मिक अभिमानाने भरले. मी तुम्हाला सांगत आहे, जेव्हा तुम्ही अभिमानाने भराल, परमेश्वर तुमचे आत्मिक नेत्र उघडणार नाही. म्हणून मी माझ्या जीवनामध्ये अनेक लोकांना बघितलंय, नेमकं चुकीच्या व्यक्तीबरोबर लग्न करायचं आणि पूर्ण थाटा माटात करायचं, कारण तो व्यक्ती खरोखर कोण आहे लोकांना दिसतच नाही. मी अनेक अशा घटना बघतो. अनेक ख्रिस्ती लोक असे आहेत की परमेश्वराला आपल्या जीवनामध्ये इन्व्हॉल्व करत नाहीत. त्यांचे आत्मिक नेत्र बंद असल्यामुळं त्यांनी निवडलेली त्यांच्या मुलांसाठी जी पण काही स्थळं होती ती सगळी चुकीची ठरली. आणि बऱ्याच ख्रिस्ती लोकांना तुम्ही बोलताना ऐकत असाल की खूप चांगली होती मुलगी, पण अचानक तिचं आत्ता खरं खरं रूप दिसायला लागलंय. अनेक आई वडील असे बोलताना तुम्ही ऐकत असाल. किंवा कधी कधी असंही होतं, तुम्ही चुकीच्या जागेमध्ये गुंतवणूक करताय. ही जागा घ्यायची नव्हती, पण तुमचे आत्मिक नेत्र उघडे नव्हते म्हणून नेमकी तुम्ही ती जागा घेतली. तुमचे आत्मिक नेत्र बंद होते म्हणून तुम्ही नेमकं चुकीच्या बँकेमध्ये आपल्या ठेवी ठेवल्या आणि तुमचं फसवणूक झाली. मला नेहमी या विषयांवर संदेश देऊ वाटतात की ज्याद्वारे ख्रिस्ती लोकांना गुप्त गोष्टी समजतील. आणि मला असं वाटतं की प्रॅक्टिकल जीवनामध्ये ख्रिस्ती व्यक्तीनं खूप सुजाण जागृत असलं पाहिजे. लक्षात घ्या, मला काय म्हणायचं आहे. एक पास्टर होते आणि तुम्ही सगळे त्यांना ओळखता, हे रेनहार्ड बॉन्के पास्टर होते. जगात खरोखर सर्वात अधिक शुभवर्तमान करणाऱ्या पास्टरांपैकी एक शुभवर्तमान, ज्यांनी साऊथ आफ्रिकेमध्ये शुभवर्तमानाची लाट आणली होती. देव त्यांचं जीवनाद्वारे अनेक लोकांशी बोलला होता आणि त्यांना त्यांच्या सेवेसाठी एका मोठ्या जमिनीची गरज होती. आणि ती जमीन त्यांना देण्यासाठी त्यांच्याच चर्चमध्ये नवीन जॉईन झाली एक सिस्टर येऊन म्हणाली की मला माझी जमीन तुम्हाला द्यायची आहे, कारण तुमची सेवा खूप चांगली आहे, तुम्ही खूप चांगली सेवा करतात. एक 6 महिने 8 महिने ती सिस्टर चर्चला जॉईन झाली होती. आणि पास्टर रेनहार्ड बॉन्केला याचा खूप आनंद वाटला. ते म्हणाले, वा, हे किती बरं झालं की तुम्ही मला ही जमीन देताय, देवाने आमची प्रार्थना ऐकली. रात्री ते प्रार्थनेला परत बसले, त्याला परमेश्वर म्हटला, या स्त्रीकडून ही जमीन विकत घ्यायची नाही. पास्टरला खूप आश्चर्य वाटलं, असं का परमेश्वर बोलतोय. देव म्हणाला, अजिबात तिच्याकडून ती जमीन घ्यायची नाही. मग रेनहार्ड बॉन्के परमेश्वराबरोबर बोलू लागले. ते म्हणाले, ही जमीन ती मला मोफत देत आहे देवा. देव म्हणाला, मोफत देखील घ्यायची नाही. आणि असे का बोलतोय परमेश्वर, त्यांना कळायला तयार नाही. शेवट त्यांची प्रार्थना झाली. संशयाच्या स्थितीमध्ये, चलबिचल मनाच्या स्थितीमध्ये ते झोपले. रात्री स्वप्नाद्वारे पुन्हा एकदा देवाने त्यांना कन्फर्म केलं की ती जागा घ्यायची नाही. कारण त्या स्वप्नामध्ये देवाने त्यांना दाखवलं, ज्या जमिनीत ते त्यांचं चर्च बांधणार आहे ती एक भयंकर दलदल आहे, ती एक मोठी फसवणूक आहे, ती एक मोठा सापळा आहे, ती संधी नाहीये. हालेलुया. तुम्हाला समजत आहे का बघा. आणि ते स्वतःला त्या स्वप्नामध्ये असे बघत होते, ती स्त्री एका ठिकाणी उंच जागेवर उभारली आहे आणि त्याच्या समोर त्या जमिनीमध्ये पास्टर रेनहार्ड बॉन्केचं शरीर चिखलामध्ये रुतत, त्या दलदलीमध्ये बुडत अडकत चालले. त्या स्त्रीच्या हातामध्ये दोर आहे, पण ती दोर फेकून पास्टरना ओढत नाहीये. आणि ज्या वेळेला त्यांनी ही गोष्ट बघितली त्यावेळेला तिला हे कळालं की हे किती भयंकर आहे.
ती स्त्री फक्त 6 महिने 8 महिने चर्चला येत होती आणि असं वाटलं की खरोखर किती सुंदर गोष्ट आहे. पण नाही प्रियानो, ही खूप मोठी फसवणूक होती. आज मला तुम्हाला सांगू द्या, तुम्हाला ज्या ज्या गोष्टी संधी वाटतात त्या संधी नाहीत, ते सापळे आहेत. हालेलुया. ती संधी नाही आहे तर ते सापळे आहेत. पॉइंट नंबर 3, देव जेव्हा तुमचे आत्मिक नेत्र उघडतो तेव्हा तुम्हाला तुमच्या पापाचे सौंदर्य दिसत नाही तर पापामधले विष दिसू लागते. हालेलुया. ज्या वेळेला आमचे आत्मिक नेत्र उघडतात त्यावेळेला आम्हाला आमच्या पापांचे परिणाम दिसू लागतात. हालेलुया. लक्षपूर्वक ऐका. पाप सुरुवातीला अतिशय आकर्षक दिसते, पण आध्यात्मिक डोळे उघडले की त्याचा शेवट मृत्यू आहे हे कळते. तुम्हाला शमशोनाची गोष्ट माहिती आहे. बघा, मी तुम्हाला थोड्या वेळेसाठी कल्पना करायला मदत करतो. शमशोन, तुम्हाला माहिती आहे की शमशोनाच्या केसांमध्ये खूप जबरदस्त ताकद होती आणि देवाने सांगितलं होतं की देवाने शमशोनाला एका विशिष्ट उद्देशासाठी निवडलेलं आहे आणि या उद्देशात शमशोनाने काय करायचंय? अजिबात आपले केस कातरायचे नाहीये, त्यानं कधीही मद्यपान करायचं नाहीये आणि त्याने कधीही कुठल्या दुसऱ्या जातीच्या लोकांबरोबर लग्न करायचं नाहीये. या 3 अटी देऊन देवाने शमशोनाला पवित्र ठेवलं होतं आणि देवासाठी वेगळं केलं होतं. त्याला आणखीन एक शब्द आहे, नाझीर म्हणतात. नाझीर म्हणजे परमेश्वरासाठी वेगळा केलेला व्यक्ती. येशूला देखील नाझीर म्हणतात, एका विशिष्ट उद्देशासाठी. सेम वे शमशोनाला देखील वेगळं ठेवण्यात आलं होतं आणि एक दिवशी त्याच्या नगरात अतिशय सुंदर एक सुडोल अशी मुलगी येते. तिचा बांधा, तिचे केस, तिची त्वचा, तिची स्किन अतिशय सुंदर असते. जणू काय आत्ताच ती ब्युटी पार्लर मध्ये आली आहे आणि सगळ्या नगरातली मुलं त्या स्त्रीकडे आकर्षली जातात. पण ती कुठल्याही दुसऱ्या पुरुषाकडे आकर्षली जात नाही आणि शमशोनाला वाटते, मी हिला नक्की पटवणार, मी हिला माझ्या प्रेमामध्ये नक्की जवळ घेणार, मी हिच्याशी विवाह करणार आणि माझा सुंदर संसार हिच्याबरोबर असणार आहे. देवाने माझ्यासाठी किती सुंदर गोष्ट पाठवली आहे. त्याचे आत्मिक डोळे बंद होते. ती स्त्री त्याच्या शत्रूंनी, पलिष्ठ्यांनी पाठवला एक सापळा होता. हालेलुया. ती स्त्री आली, तिने दुसऱ्या कुठल्याही पुरुषाकडे लक्ष दिलं नाही, कारण ती त्या नगरामध्ये केवळ शमशोनाची शिकार करायला आली होती. शमशोनाला असे वाटते, मी तिची शिकार करेन, मी तिला पटवेन, मी तिला माझी पत्नी करेन. हालेलुया. आणि सगळ्या पुरुषांसमोर खरोखर दलीलाने शमशोनाला होकार दिला. सगळ्या पुरुषांना असे वाटले, खरोखर शमशोनचं काय नशीब आहे, शमशोननं शेवट तिला पटवलंच, शमशोन काय कमाल आहे, काय नशीब आहे शमशोनाचं. शिकार शमशोनने केली नव्हती, शिकार शमशोनची होणार होती प्रियानो. हालेलुया. आध्यात्मिक डोळे बंद असल्यामुळे त्याला ती स्त्री का त्याच्या जीवनामध्ये आली आहे ते कळालेच नाही. शत्रूंनी त्या स्त्रीला शमशोनाची ताकद कशामध्ये लपलेली आहे हे शोधण्यासाठी पाठवलं होतं आणि त्या स्त्रीने अनेकदा शमशोनाला हे विचारलं, तुला एवढी ताकद कशी काय, तू इतक्या लोकांना एका वेळेला कसे काय चीट करतोस, कसे काय जिंकतोस. आणि त्यावेळेला शमशोनने प्रेमात आंधळे होऊन आध्यात्मिक डोळे झाकलेले असताना तिच्यावर विश्वास ठेवून सांगितलं, माझ्या केसांना वस्त्र लावायचं नाहीये, जर माझ्या केसांना वस्त्र लागला तर माझी ताकद निघून जाणार आहे. आणि तिला ते सर्वात मोठे रहस्य जे त्यांना सांगायचं नव्हतं, आध्यात्मिक डोळे बंद असल्यामुळे मूर्खते पोटी त्यानं ते सगळं सांगितलं. लिसन टू मी व्हेरी केअरफुली. सैतान तुमच्या जीवनातल्या रहस्यांना चोरून त्याचा तुमच्या विरुद्ध उपयोग करू इच्छित आहे. हालेलुया. आणि एक दिवशी दलीलाने शमशोनला फसवलं, त्याचे केस तो झोपलेला असताना कातरले. आणि तुम्हाला माहिती आहे त्याच्यानंतर सगळ्यात मोठी गोष्ट ही घडते की शत्रूने शमशोनाला बांधलं आणि सगळ्यात आधी त्याचे डोळे काढले. गरम गरम सळीनं त्याचे डोळे काढले. त्याचे डोळे का काढले माहिती तुम्हाला? त्याचे डोळे काढण्याची परमिशन देवानेच दिली. देव त्याच्या जीवनामध्ये आता हे सर्व काही घडू देऊ इच्छित आहे. तुम्ही म्हणाल की असे का करताय देव? तुम्हाला परमेश्वराने आत्मिक नेत्र दिले आहेत, पण जेव्हा तुम्ही पापाकडे वळता,
जेव्हा तुम्हाला पाप आकर्षक वाटते, जेव्हा ते फळ खाण्यास तुम्हाला इष्ट आणि मनोहर वाटते, तेव्हा परमेश्वर तुम्हाला अडवत नाही प्रियांनो. देव तुमच्या आज्ञा पालनाची अपेक्षा करत असतो. देव तुमच्या जागृतीची अपेक्षा करत असतो, पण तुम्ही त्याच्याकडे पाहत नाही. आणि त्याचे डोळे का काढले माहिती आहेत प्रियांनो? कारण ज्या डोळ्यांनी परमेश्वराचा उद्देश त्याने बघायला पाहिजे होता, तो उद्देश त्याला दिसत नाही, तर ते डोळे काढा असे परमेश्वर शत्रूला सुचवत आहे. आणि शत्रू सर्व काही तेच करत आहे. हालेलुया. बघा, ज्या दिवशी आम्ही परमेश्वराचा उद्देश पाहू शकणार नाही की आम्हाला का जन्म दिलाय, काय आम्ही या पृथ्वीवर करायचंय, त्यावेळेला आमचे डोळे काढण्यात येतील. लक्षात ठेवा. म्हणून हे पाप सुरुवातीला आकर्षक असे वाटून सैतान आमच्या जीवनात त्याचा प्रवेश करू देऊ इच्छितो, पण आमचे आत्मिक डोळे उघडले की त्याचा मृत्यू शेवट आहे प्रियानो. हालेलुया. आत्मिक जर डोळे उघडले तर आमचा मृत्यू जो सैतानाने करायचा ठरवलाय तो कधीही तो करू शकणार नाही. तुम्हाला माहितीये, येशू म्हणाला तुम्ही जगाचा प्रकाश आहात. बघा, तो आम्हाला म्हणत आहे की तुम्ही जगाचा प्रकाश आहात. बायबलमध्ये प्रकाश म्हणजे सत्य. हालेलुया. तुम्ही या पृथ्वीवरचे असे सत्य आहात की तुम्हाला पाहून लोकांनी अंधाराची कृत्य आणि अंधार याच्यातला फरक समजून घेतील. हालेलुया. समजतंय तुम्हाला? आणि जर सत्यच बदलले तर त्याचा उपयोग काय? सत्याने बदलायचं नाही. सत्याने अंधाराची फसवणुकीची आवड धरायची नाही आहे. सत्याने सत्यासारखं राहायचं आहे. हालेलुया. तुम्हाला समजत आहे? जग पापाला आनंद म्हणते, देव पापाला बंधन म्हणताय प्रियांनो. दाविदाने देखील बत्शेबाबरोबर पाप केलं आणि मग नाथान संदेश त्याने त्याचे आध्यात्मिक डोळे उघडले. दावीद बत्शेबाबरोबर पाप करताना सैतान दाविदाला कसे फसवत आहे बघितलं तुम्ही? तू राजा आहेस दाविदा, तू राजा आहेस. दाविदाला आतून एक गोष्ट जाणवत आहे, अरे ती स्त्री सुंदर आहे पण ती कोणाची तरी पत्नी आहे, मी तिला कसे बोलू? सैतान म्हणताय, अरे आम्ही तुला काय म्हणालो? तू राजा आहेस, तू काहीही करू शकतोयस. मग दाविदाला वाटलं, अरे होय, मी तर राजा आहे, मी तर काही करू शकतोय. त्याने बत्शेबाला बोलावलं, तिच्याबरोबर जार कर्म केलं. हालेलुया. त्याच्यानंतर त्याला भीती वाटू लागली, कारण उरिया जो त्याच्या सैन्यामधला एक सैनिक होता, त्याला समजलं तर काय होईल, त्याचा माझ्यावर विश्वास उडेल. परत सैतान म्हणतोय, दाविदा तू राजा आहेस, तू काहीही करू शकतोयस. कळाल का तुला आम्ही काय म्हणालो? काहीही. आणि त्या काहीही करण्याचा अर्थ होता उरिया हित्तीला देखील संपवणं, त्याचा खून करणं. आणि दाविदाने त्या स्त्रीच्या पतीला देखील ठार मारलं. आणि त्याच्यानंतर एंट्री होते नाथान संदेश त्याची. नाथान येतो आणि दाविदाला त्याच्या पापाबद्दल सांगतो. ज्या वेळेला त्याचे आध्यात्मिक डोळे उघडतात, नाथान त्याला म्हणतो, राजा तू नाही आहेस, राजा यहोवा आहे. आणि तुला काही वेळेसाठी या पृथ्वीवर आम्ही मेंढपाळातून निवडलं राजा बनण्यासाठी, यासाठी की तू जो आमचा मुख्य राजा, राजासनावर बसलेला यहोवा, त्याच्या इच्छेप्रमाणे जगावे. आणि त्यावेळेला सैतान तिथून निघून गेला होता. पाप करायला लावून तो तिथून निघून गेला. तुम्हाला समजत आहे? हे छोटं पाप आहे, याच्याने काहीच होणार नाही. पण छोटी छोटी पाप आमच्या जीवनाची दिशा बदलतात. एक लहानसे छिद्र मोठ्या विशाल जहाजाला बुडवते. हालेलुया. उपदेशकामध्ये सांगितले, छोटीशी माशी सुगंधी द्रव्याला दुर्गंधी आणते. एक लहानसा सुकाणू मोठ्या मोठ्या जहाजाला वळवतो. हे लहानसे पाप. हालेलुया. तुम्हाला समजत आहे? म्हणून आज प्रार्थना करा, प्रभूला म्हणा, पिता मला तुझे हृदय दे, मला तुझा आत्मा दे, जेणेकरून मी ते पाप करू शकणार नाही. हालेलुया. आणि आज मी पुन्हा सांगतो, राजा दावीद सामर्थ्यशाली होता, पण त्याचा अधिकार देखील, त्याचं राजेपण देखील त्याला पापापासून वाचवू शकलं नाही. आणि नाथान म्हणाला, आता मुख्य राजा यहोवाने हा निर्णय घेतलाय की तुझा आवडता पुत्र त्याचे बलिदान होईल, तो मारला जाईल. प्रियांनो, सैतान आम्हाला जे काही सांगत आहे ते ऐकून जर तुम्ही त्याप्रमाणे करता तर विचार करा, माझे आत्मिक नेत्र उघडे आहेत का? माझे आत्मिक नेत्र उघडे पाहिजेत, नाहीतर मी माझ्या जीवनाला अस्ताव्यस्त करून घेईन. अनेक लोकांचे संसार आज तुटलेले आहेत. अनेक आई वडिलांची मुलं आज वाईट मार्गाला गेली. याचे कारण हे होते, आई वडिलांचे डोळे बंद होते,
त्यांनी चुकीच्या व्यक्तीबरोबर त्यांचं लग्न लावलं. आई वडिलांचे डोळे बंद होते, त्यांनी चुकीच्या कोर्सला मुलांना घातलं. आई वडिलांचे आत्मिक नेत्र बंद होते, नको त्या मित्रांबरोबर पाठवलं. आई वडिलांचे नेत्र बंद होते म्हणून त्यांनी कुठेही मुलांना फिरायला पाठवलं, गावी पाठवलं. आज त्यांची मुलं त्यांच्या बरोबर नाही आहेत. जर तुम्ही तुमच्या परिवारावर प्रेम करता तर तुमचे आत्मिक नेत्र तुम्हाला तपासले पाहिजेत की माझे आत्मिक नेत्र खरोखर खुले आहेत की नाहीत. हालेलुया. देव तुम्हाला आशीषित करो प्रियांनो या वचनाच्या द्वारे. आणि मी विश्वास करतो की देव तुमच्याशी बोललाय. या वचनाचा दुसरा भाग मी पुन्हा उद्या तुमच्याशी बोलेन, जेव्हा परमेश्वर आत्मिक नेत्र उघडतो तेव्हा काय घडतंय. देव तुम्हाला आशीषित करो. या एक छोटीशी प्रार्थना करूया आणि पर्यंत थांबूया. महान सेनाधीश परमेश्वर पिता, मी प्रार्थना करतो आज आमच्या प्रत्येकाचे आत्मिक नेत्र उघड. देवा परमेश्वर पिता, सैतान कोणकोणत्या मार्गाने मला फसवू इच्छित आहे ते सर्व मार्ग तू आम्हाला दाखव. गेल्या 6000 वर्षाचा जो अनुभव असणारा सैतान आहे त्याला आत्मिक नेत्र माझे उघडे करून तू पराजित कर परमेश्वर पिता. देवा मी सरेंडर करतो माझ्या जीवनाचे. मी स्वतःला तुझ्या हातामध्ये सोपवतो. तू मला चालव, तू माझी जडणघडण कर. मला परमेश्वर पिता तुझी गरज आहे. तुझ्याशिवाय मी काही करू शकत नाही. मला तुझ्या जवळ घे परमेश्वर पिता. मी प्रार्थना करतो आणि माझे जीवन मी तुला सोपवितो. यहोवा आमच्या सर्वांना आमचे युद्ध ओळखायला मदत कर. होय देवा, आमचे युद्ध ओळखायला मदत कर. येशू तुझ्या नावात मी प्रार्थना करतो म्हणून तू ऐक. आमेन. आमेन. या वचनाचा दुसरा भाग आपण उद्या बघूया. देव तुम्हाला आशीषित करो. गॉड ब्लेस यू.